समस्त महिला वर्गासाठी आशेचा किरण दाखवणारी बातमी। कॅन्सर म्हणजे कर्करोग हा एक असा रोग जो ऐकला तरी मनामध्ये धस होतं, हातपाय गळून पडतात। काही मोजक्याच असतात ज्या हिमतीने सामोऱ्या जातात आणि त्यावर यशस्वीपणे मात करतात। कॅन्सर विविध स्वरूपाचे असतात आणि त्यातलाच एक म्हणजे गर्भाशय मुख कॅन्सर। भारतामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे 1.25 लाख महिला बाधित होतात आणि 75,000 महिलांचा मृत्यू होतो। गर्भाशय कॅन्सरशी लढा देण्यासाठी देशभरात 14 वर्षांच्या मुलींना आता मोफत लस दिली जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 14 वर्षाच्याच मुली का? तर आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार किशोरावस्थेमध्ये लसीकरण केलं तर वयाच्या 30 वर्षापर्यंत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका 85% अधिक कमी होऊ शकतो। केंद्र सरकार देशभरात 14 वर्षाच्या मुलींसाठी विशेष HPV लसीकरण मोहीम सुरू। आता HPV म्हणजे काय? तर याचा फुल फॉर्म आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस। जी HPV वॅक्सिनचं आज अनावरण केलेलं आहे आणि 2 मुलींना आज सुरुवातीला या परिसरातल्या या मुलींचं आज वॅक्सिनेशन यांना देऊन सुरुवात करण्यात आली। खरं तर सर्व पालकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। आपल्या कुटुंबातली मुलगी सुरक्षित असली, तिला जे काही महिलांमधील आजार आहे ते आजार नाही झाले, शासन ज्या पद्धतीने काळजी करते हे पालकांमध्ये सुद्धा जागृती होणं आपल्यासाठी गरजेचं आहे। पालकांमध्ये जर ही जागृती झाली तर ज्या आशा वर्कर दिवस रात्र आपल्या आरोग्याची काळजी, ऊन असो वारा असो पाऊस असो या करतात आणि आपल्या दरवाजापर्यंत येऊन आपल्याला वेळोवेळी शासनाने जे दिलेली माहिती या आपल्यापर्यंत जर शासन आणि नागरिक याच्यामधला जर मी म्हणेन दुवा असेल तर आशा वर्कर आहेत आणि या आशा वर्कर ज्या मेहनतीने हे काम करत असतात त्यांनाही आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्या मुलींची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। शासनाला सहकार्य केलं पाहिजे। प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला हे लसीकरण केलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे। आपल्या महानगरपालिकेतर्फे सर्व 30 आरोग्य केंद्र तसंच मोठे दवाखाने जे 5 आहेत तिथं उपलब्ध आहे। तिथं दररोज 9 ते 5 या वेळात ही लस आपण विनामूल्य देत आहोत। तरी प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रभागात असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये, शहरी आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन ही लस घ्यावी। HPV मुळे होणाऱ्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो। गर्भाशय मुख कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी WHO च्या शिफारशीनुसार एकच मात्रा लसीकरण केलं जाईल।